आपण सगळं काही बघत असतो आणि आपले जर डोळे सुरक्षित असतील आपण हे सुंदर जग त्याचमुळे बघत असतो. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असं आपण नेहमी म्हणत असतो आणि या सुंदर डोळ्यांमुळेच आपण सगळं काही बघत असतो, सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेऊ शकतो. आज मी आलेली आहे अग्रवाल या हॉस्पिटलमध्ये, अमरावती येथील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये मी आज आलेली आहे आणि जवळपास 1977 पासून या हॉस्पिटलची सेवा देणं सातत्यानं सुरू आहे. डॉक्टर विजय अग्रवाल यांनी या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती आणि त्यांचे सुपुत्र या हॉस्पिटलला आता कंटिन्यू करीत आहेत, तिथे सेवा देत आहेत. अधिकही चर्चा आज आपण या हॉस्पिटल बद्दल करणार आहोत. या हॉस्पिटल बद्दल आणखीनही माहिती मी तुम्हाला देणारच आहे, पण त्याचबरोबर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर सुनील अग्रवाल आणि त्यांच्यासोबत डॉक्टर संगीता अग्रवाल मॅम. या दोघांचंही आपण आपल्या चॅनलमध्ये आधी स्वागत करत. सर मॅम आपल्या दोघांचंही आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. जसं की भरपूर वर्ष झाली आहे डॉक्टर विजय अग्रवाल म्हणजे आपल्या वडिलांनी या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती, तर पहिला प्रश्न मला तुम्हालाच विचारायचा आहे की जेव्हा 1977 मध्ये या हॉस्पिटलची सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर मग तुम्ही जेव्हा आता कंटिन्यू करीत आहात तर तुम्हाला आता रेडीज प्लॅटफॉर्म मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही, तर तरी सुद्धा आपल्याला काही अडचणी गेल्यात अमरावतीमध्ये प्रॅक्टिस करीत असताना किंवा मग सेवा देत असताना? काय अनुभव राहिलाय आपला? नाही, नक्की मला बाबामुळे मला पुष्कळ ऍडव्हान्टेज होतं प्रॅक्टिस मध्ये. त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा प्रत्येक ठिकाणी मी आल्यानंतर कसं पेशंटला बोलायचं, कसं त्यांना ट्रीट करायचं, जे पेरिफेरल पेशंट असतात खेडेपेडीचे त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना थोडं वेळ द्यायचा, त्यांना समजून द्यायचा, कारण एवढं लवकर समजत नाही. हे मला नक्की ऍडव्हान्टेज होता. मला रेडी सेटअप भेटला होता, हॉस्पिटल होता, माझ्या मशिनरी होतं, तर मला 0 पासून नाही चालू करायला लागला. पण यासोबत त्याचे काही डिसएडव्हान्टेज होते. कारण बाबाचा प्रॅक्टिस एवढी चांगली प्रॅक्टिस होती आणि एवढं नाम होतं, तर कोणताही पेशंट आला माझ्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना प्रत्येकाला बाबालाच दाखवायचं होतं. ते नाही मी बघितलं तरी नाही एकदा मोठ्या सरांना बघू, मोठ्या सॅटिस्फॅक्शन नव्हतं, कारण एवढ्या वर्षापासून ते प्रॅक्टिस करत होते आणि एवढं नाव होतं आणि एवढी चांगली प्रॅक्टिस होती. ते पण विथ टाइम हळूहळू बाबा मला प्रमोट करत होते की नाही त्यांना दाखवा तो माझ्यापेक्षा बरं आहे, तो नवीन ऍडव्हान्स करत आहे. तर हळूहळू पण 5-6 वर्षात ते मग पेशंटचा कॉन्फिडन्स आला आणि ते नंतर मला दाखवायला चालू. बिलकुल, म्हणजे पेशंटचं आणि आपलं नातं त्यांच्यामध्ये आपुलकी कशी निर्माण व्हावी हे तुमच्या वडिलांपासूनच तुम्हाला सगळं काही शिकायला मिळालेलं आहे. आणि जेव्हा आपण आता अमरावतीमध्ये स्टार्टअप केलेलं होतं, जेव्हा आपण काहीतरी ऍडव्हान्स शिकून आलेले होते, तर यानंतर मी मॅडमला प्रश्न विचारू इच्छिते की नेमके आता आपण दोघं जेव्हा स्टार्टअप केलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये, तर काय काय ट्रीटमेंट आपण करीत आहात किंवा मग ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत आधीचे जे 1977 मध्ये आणि आजचा जो काळ आहे फार मोठी तफावत आहे, फार मोठा फरक आहे. काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपण करीत आहात आणि ऍडव्हान्स सुविधा काय काय लोकांना देत आहात? आमच्या दवाखान्यात म्हणजे सर्वात ऍडव्हान्स जे ही ट्रीटमेंट असतात स्पेशली एंटिरियर सेगमेंट मध्ये, म्हणजे डोळ्यातही 2 खूप सब स्पेशालिटीज आणि सुपर स्पेशालिटीज असतात. आम्ही एंटिरियर सेगमेंट मध्ये प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यातही मोतीबिंदू हा सर्वात जास्त होणारा सर्जरी आहे आमच्याकडे. सो मोतीबिंदू मध्ये आम्ही म्हणजे जे सर्वात ऍडव्हान्स्ड असतात सर्जरी असते ते करून, आणि जे ऍडव्हान्स लेन्सेस आहे, खूप नवीन लेन्सेस येत आहे. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस मध्ये आल्यानंतरही तसं खूप लेन्सेस मध्ये ऍडव्हान्स झालेली आहे. अगोदर मोतीबिंदूची सर्जरी जेव्हा व्हायची तेव्हा म्हणजे माझ्या फादर इन लॉच्या काळात पेशंटला 8 दिवस भरती राहावं लागायचं ऑपरेशनसाठी. आता आम्ही पेशंटला जेव्हा सर्जरी करतो तो आम्ही पेशंटला इंजेक्शनही नाही देत, फक्त ड्रॉप्स टाकून ऑपरेट करतो आणि पेशंट 2 तासात घरी जातो, लगेच काही पॅचिंग करायची गरज नाही पडत, काही नाही. आणि पेशंटचा व्हेरी कम्फर्टेबल बिकॉज ऑफ द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. टेको सर्जरी जी सर्जरी आहे त्याच्या बरोबर. त्या मोतीबिंदू शिवाय आणखी खूप सारे डिझिजेसची ट्रीटमेंट होते आमच्याकडे, जसं काचबिंदू आहे. त्याच्यानंतर मग आमच्याकडे जे चष्म्याचा नंबर काढण्यासाठी लासिक लेझर होतो, तीही सुविधा उपलब्ध आहे आमच्याकडे. आणि बाकी डोळ्यात जे म्हणजे टेरिजियम सर्जरी असते किंवा बाकी नासूर असतो पेशंटला किंवा स्क्विंट आहे, तर हे सगळे सर्जरी म्हणजे जे काही एंटिरियर सेगमेंट मध्ये जेही डिझिजेस आहेत त्या सगळ्या डिझिजेसची ट्रीटमेंट आमच्याकडे होतं.
बिलकुल. तर मॅमनी सांगितलेलं आहे की 1977 मधला काळ आणि आधीचे जे आजार होते त्या तुलनेमध्ये आजही जे काही आजार आहेत ते बळकट होत चाललेले आहे, पण तेवढीच ऍडव्हान्स ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला अवेलेबल झालेली आहे. आधीच्या काळामध्ये 7-7, 8-8 दिवस जे पेशंटला भरती राहावं लागायचं ते आज केवळ 2 तासामध्ये त्यांना सुट्टी होते आणि डिस्चार्ज होते आहे. तर सर आपलं जे स्पेशालिटी आहे ऑप्थेमॉलॉजिस्टची ती स्पेशालिटी आपण कुठनं घेतलेली आहे किंवा आपलं जे प्रशिक्षण आहे ते कुठनं चाललंय? मी MBBS अमरावती मेडिकल कॉलेजमध्ये केलं आहे आणि माझा MS गुलबर्गा कर्नाटकमध्ये झालेला आहे आणि नंतर मी 2 जगह मैंने फेलोशिप की है LB प्रसाद आई इंस्टीट्यूट हैदराबाद और डॉक्टर मोहन राजन चेन्नई. इस मेरा पोस्ट है आफ्टर MS आई डिड फेलोशिप विद दिस 2 इंस्टीट्यूट्स एंड देन आई स्टार्टेड माय प्रॅक्टिस विथ माय फादर. नक्कीच. मॅम आपलं एज्युकेशन कुठनं झालंय? MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर मधून झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलेलं आहे. आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन इज म्हणजे CPS म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात झालेलं आहे ऑप्थेमॉलॉजीचं. तर त्याच्यासाठी आमचं ते मुंबईहून कंडक्ट होतं. सो इट इज फ्रॉम KEM मुंबई. ओके, छान. तर छान चांगल्या जागेवरनं तुम्ही आपली स्पेशालिटी घेतलेली आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अमरावतीकरांसाठी ही छान आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला इथे मिळत आहेत. आणि आपल्या डोळ्यांचा जो इलाज आहे पंचेंद्रियांपैकी एक मी आधी जे बोलली, तर आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष न करता चांगली ट्रीटमेंट आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन घेणे खूप गरजेचं झालेलं आहे. सर काही योजनां थ्रू आपल्या इथे ट्रीटमेंट होत आहे किंवा काही इन्शुरन्सेस, कारण भरपूर जे असे काही लोक आहेत किंवा आजूबाजूच्या खेळे विभागामधनं पण आपल्याकडे काही पेशंट्स येतात, तर प्रत्येकाला जो खर्च आहे तो परवडणारा नसतो. तर अशांसाठी काही इन्शुरन्सेस किंवा मग काही कमी खर्चामध्ये होणारी ट्रीटमेंट असं काही? ऍक्च्युली जे एक्स मिलिटरी मॅन असतात त्यांची फॅमिली आणि ते जे पर्सन्स आहेत त्यांचा आपला हॉस्पिटल पॅनल आहे. मग BSNL जे आहे आपलं त्यांच्या एम्प्लॉईज साठी आपला पॅनल आहे. रेल्वे बोर्ड ऑफ भुसावल ते रेल्वेचे पेशंट साठी आपला हॉस्पिटल पॅनल आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल नवीन याच्यात आपण जे पॉलिसी मेडिक्लेम्स वगैरे करतो त्याच्यामध्ये कॅशलेस म्हणून एक फॅसिलिटी असते, ज्या पेशंटला पे नाही करावं लागत. तर ते आपलं हॉस्पिटल कधी म्हणजे पुष्कळ कंपनीवर त्याला पॅनल आहे, तर आम्ही कॅशलेस फॅसिलिटी पेशंट्सला प्रोव्हाइड करतो. बिलकुल. सर आता मी असं ऐकलेलं आहे की आपलं राजापेठमध्ये पण आपण सेवा देत असतात, तिथे सुद्धा आपली OPD आहे, तर तिथला टायमिंग किंवा तिथला नेमका ऍड्रेस सांगाल प्लीज? माझं राजापेठला OPD आहे, ते सकाळी 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 8 असते. आणि बाकी फुल फ्लेज आमचा हॉस्पिटल इरवी चौकात आहे, तर तिथे मी OPD आहे माझं गुलशन पण राजापेठला. नक्कीच. मॅम आता भरपूर अशा काही लेडीज आहेत त्यांना स्ट्रेस येतो आणि मग त्याच्यामुळे कधी कधी त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि या डोक्यामुळे किंवा मग कमी दिसण्यामुळे त्यांना अगदी चष्मे लागून जात असतात. तर अशा महिलांनी केवळ आपल्या आयुष्यामध्ये आपली काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपल्या डोळ्यांची काय काळजी घ्यायला पाहिजे? तसं नेमकं चष्मा येणं हे याच्यात हेरिडिटी खूप मोठं रोल असतं. म्हणजे आपल्या आई बाबांना जर चष्मा असला तर चष्मा लागायची शक्यता जास्त असते, अनुवांशिकता म्हणता येईल आपल्याला. पण आजकाल हे जे आपलं म्हणजे आजकाल आपण खूप जास्त गॅजेट्सवर असतो. वी आर मोस्ट ऑफ द टाइम आपण जवळचं पाहतो, दूर आपण पाहतच नाही. यामुळे आजकाल चष्म्याचे नंबर जसं लहान मुलांमध्ये मायनस नंबर जास्त येत आहे, कारण की आजकाल आउटडोअर ऍक्टिव्हिटी खूपच कमी झालेली आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी आपल्या मुलांसाठी एक हे करायचं की ते म्हणजे दिवसात 1-1.5 तास तरी त्यांनी आउटडोअर गेम्स खेळायचे. कारण की मुलांमध्ये हे जे चष्म्याचं प्रमाण वाढलेलं आहे, दिस इज बिकॉज ऑफ मोस्ट ऑफ द टाइम दे आर ऑन इंडोर गेम्स अँड ऑल, अँड दूरची दृष्टी त्यांची युजच नाही होत आहे आणि म्हणून मायोपिक पेशंट्स खूप जास्त नंबर वाढलेला आहे. जसं आपण म्हणत असतो की आपण जर बसून असलो किंवा आपल्या शरीराला आपण जसं वळण देऊ, जशी सवय लावू, तसं आपलं शरीर काम करत असतं. तसंच आपल्या डोळ्यांचं सुद्धा आहे. आपली जी दृष्टी आहे किंवा आपल्या डोळ्यांना जे जवळचं पाहण्याची सवय लागलेली असते, तर कधी कधी आपण दूरचं पाहू शकत नाही आणि त्यामुळे कदाचित आपल्या आता करोनामध्ये एकदम लहान मुलांमध्ये जेव्हा एकदम
लॉकडाऊन होतं, सगळे इंडोरच राहायचं, तर मायनस नंबरचं जे प्रमाण आहे खूप जास्त वाढलेलं आहे. एकदम आम्हाला ते लक्षात आलंय की मुलांमध्ये एकदम नंबर वाढलेला आहे. बिलकुल. आणि आता आपण ऐकत पण आलेलो होतो की कोरोनामध्ये भरपूर लोकांना चष्मे लागले किंवा दिसण्यामध्ये भरपूर लोकांना प्रॉब्लेम होत होता. सर, आता मोतीबिंदूचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी वयामध्येच लोकांना मोतीबिंदूचा त्रास होतो आहे. मोतीबिंदू हा आजार नेमका काय आहे किंवा का बरं होतोय मोतीबिंदू न व्हावा यासाठी आपण काय काळजी घ्यावी? नाही, मोतीबिंदू असा आहे की प्रत्येकाला होणार असं आहे. दॅट इज अ बेसिकली एजिंगमुळे होत आहे, वयाप्रमाणे. तर आपलं जे जन्मापासून लेन्स असतो, जे बॉडीमध्ये नॅचरल लेन्स असतो, ते क्रिस्टल क्लिअर म्हणजे काचचं जे क्रिस्टल क्लिअर लेन्स असतो. आणि वयाप्रमाणे काय असतो त्याच्यात ओपॅसिफिकेशन म्हणजे पांढरपणा होते आणि ते हळूहळू वाढते आणि एक स्टेज असते की दिसतच नाही. तर त्याला मोतीबिंदू प्रत्येकाला होणारच आहे, पण इट डिपेंड्स की कोणत्या एज मध्ये कोणाला लवकर होतो, कोणाला उशिराने होतो. पण काही असेही कॉजेस आहे की त्याच्यामुळे म्हणजे तो लवकर येतो. जसं आपण डायबिटीस असलं, अनकंट्रोल डायबिटीस, तर त्या लोकांना लवकर मोतीबिंदू होतो. मग काही लोक जे स्टिरॉइड वगैरे जास्त प्रमाणात यूज करतात, ते स्वतःच आपलं मेडिकेशन घेत असतात, तर त्याच्यामुळे सेकंडरी ड्यू टू स्टिरॉइड ऑल्सो मोतीबिंदू लवकर येतो. म्हणजे त्याचं काही लोकांना आम्ही 30 वर्षात आलेला आहे. ते नंतर आपण जेव्हा पेशंटला विचारतो आणि हे करतो तर माहीत पडतो सेकंडरी कॉज काही दुसरं होतं, त्याच्यामुळे त्यांना लवकर आलेलं आहे. आणि एजिंग म्हणजे एज प्रमाणे तर येणारच आहे, पण हे फॅक्टर समजा डायबिटीस कंट्रोलमध्ये नसली, काही स्टिरॉइड्स घेत आहे, तर त्याच्यामुळे मग लवकर येऊ शकतो. म्हणजे मोतीबिंदू हा सगळ्यांनाच आहे जवळपास असं म्हणायला. जसं आपले केस वयामानाने व्हाईट होतात, तसंच डोळ्यात आज जे लेन्स आहे त्याच्यात व्हाईटनेस येते, त्यालाच आम्ही मोतीबिंदू. पण असं म्हटलं जाते भरपूरदा की मोतीबिंदूपेक्षा काचबिंदू जो असतो तो खूप डेंजरस असतो. तर काचबिंदू म्हणजे नेमकं काय आहे, असं काय होत असतं डोळ्यांमध्ये आणि काचबिंदू कशामुळे होत असतं जनरली? काचबिंदू म्हणजे काय, आपल्या डोळ्यात एक इंट्राऑक्युलर प्रेशर म्हणून असतं, म्हणजे आपल्या डोळ्याचं प्रेशर असतं. तर नॉर्मली तो प्रेशर जे आहे दॅट इज अराउंड 10 to 20 mm ऑफ मर्क्युरी. पण जेव्हा हा प्रेशर वाढतो तर आपल्या डोळ्याची आतली जी नस असते, जी मेंदूला कनेक्ट होते, ऑप्टिक नर्व ज्याला म्हणतात, तर त्याच्यावर दुष्परिणाम होतात. तर काचबिंदू मध्ये जी नजर जाते ती आपण परत आणू शकत नाही, म्हणजे यू हॅव टू प्रिव्हेंट इट. अच्छा. म्हणजे मोतीबिंदू मध्ये कसं आहे की नजर गेली, ऑपरेशन केलं, नजर परत येते, पण काचबिंदू मध्ये गेलेली नजर परत येत नाही. आणि काचबिंदू मध्ये पेशंटला स्वतःला कळतही नाही की त्याच्या डोळ्यात काही प्रॉब्लेम आहे, कारण काचबिंदू मध्ये अगोदर म्हणजे बाजूची नजर जाते आणि सेंट्रल विजन इज गुड. तर पेशंटला स्वतःला कळत नाही अनलेस अँड अंटिल एका प्रकारचा काचबिंदू आहे ज्याला अक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा आम्ही म्हणतो, त्याच्यात पेशंटला रेडनेस पेन असते. पण एक एंटिटी आहे क्रॉनिक क्रॉनिक ग्लॉकोमा, म्हणजे त्या काचबिंदू मध्ये पेशंटला स्वतःला समजतही नाही, त्याची दृष्टी आपोआप आता कमी होत असते आणि त्याला जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर होऊन जाते. तर हे जे डिझीज आहे हे सगळं जेव्हा पेशंट रेग्युलर आय चेकअप साठी येतात, इयरली चेकअप साठी येतात, तेव्हा म्हणजे जर आम्ही चेक करतो त्यांना, आणि दर पेशंटला जेव्हा ओपीडीला येतात आमच्या, आम्ही त्यांचे फंडस पाहतो, त्यांची ऑप्टिक नर्व पाहतो, त्याच्यावरून आम्हाला कल्पना येते. म्हणून रेग्युलर आय चेकअप आफ्टर 40 years ऑफ एज इज कंपल्सरी. ओके. म्हणजे वर्षातून एकदा आपण डोळे चेकअप करायला पाहिजे का 40 वर्षानंतर? हाँ, डेफिनेटली. So you can prevent all these causes जो मतलब बहुत लेट स्टेज में आने के बाद you cannot help it, मतलब पेशेंट का नजर फिर से वापस नहीं आ सकता अगर बहुत एडवांस्ड ग्लॉकोमा हो गया तो. बिल्कुल. तो ये सब प्रिवेंट करने के लिए रेगुलर आई चेकअप्स कराने चाहिए. काचबिंदू म्हणजे काय असतं, जे ऑप्टिक नर्व जे डॅमेज असते त्याच्यात फायबर्स असतात, डोळ्याचा प्रेशर वाढला की ते नर्व्सचे जे फायबर्स आहेत ते हळूहळू डॅमेज होतात. तर याच्या ट्रीटमेंट जे नर्व्स फायबर्स डॅमेज झाले त्याला कुणीच परत आणू शकत नाही. याचं ट्रीटमेंट काय की जे नस उरलेली आहे त्याला प्रिव्हेंट करायचं. तर प्रेशर नॉर्मल असलं तर डॅमेज होत नाही, पण प्रेशर वाढलं डोळ्यासाठी ते डॅमेज व्हायला लागतं. आणि याच्यामध्ये म्हणजे सबसे बड़ा प्रॉब्लेम ये है कि पेशेंट को पता नहीं चलता है, और जब उनको विजन में प्रॉब्लम होता है दैट इज व्हेरी एडवांस्ड ग्लॉकोमाइटिस. तो तेव्हा इव्हन म्हणजे आम्ही हेल्पलेस असतो, एवढी कमी फायबर असतात की ते नजर वाचणार तरी आम्ही सांगू शकतो. बरोबर. तर हे जे पेशंट आहे ते रुटीन जे ओपीडी मध्ये येतात त्यांचा आम्ही प्रत्येकाचा प्रेशर चेक करतो. आम्हाला थोडी शंका वाटली की यांना काचबिंदू आहे का होऊ शकतो, तर त्याचे काही टेस्ट आहे तर आपण
म्हणजे अर्ली पिकअप करू शकतो की त्यांना काळबिंदू आहे. म्हणजे अर्ली डायग्नोसिस इज गुड बिकॉज वन्स द नर्व इज डॅमेज्ड फिर कुछ नहीं कर सकते, म्हणजे हमेशा परमनंट लॉस ऑफ विजन रहता है. एकदा नजर गेली काचबिंदू मध्ये तर ती परत येणे शक्य नसते. आणि म्हणजे नेहमी असंच होतं की जास्त लास्ट स्टेज मध्ये असल्यावरच पेशंट आपल्याकडे येत असतात. म्हणजे पेशंटला जेव्हा कळतं की मला कमी दिसतंय दॅट इज व्हेरी ऍडव्हान्स्ड ग्लॉकोमा. बिलकुल. तर 40 वर्ष वय झाल्यानंतर पण वर्षातनं एकदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन आपले डोळे तपासलेच पाहिजे, जेणेकरून आपली आणखीन दृष्टी जी आहे ती कायम राहील आणि जास्त काळ टिकेल. सर, भरपूर अशा काही लोकांना रातांधळेपणाचा त्रास असतो. आधीच्या काळामध्ये जास्त होता आणि आताच्याही काळामध्ये काही लोकांना आहे रातांधळेपणाचा. तर रातांधळेपणा नेमका का बरं होत असतो किंवा हा जो आजार आहे तो नेमका काय आहे? ऍक्च्युली ते आपला कंजेनायटल असतो, म्हणजे जेनेटिकली आपल्या अनुवांशिक असतो. सेम. बरं. आणि त्याला आतापर्यंत कोणताही ट्रीटमेंट नाही निघालेलं आहे. जे आहे काही पेशंट्स मध्ये म्हणजे जन्मापासूनच फार जास्त असतो आणि काही पेशंट्स मध्ये ते एज प्रमाणे त्याचं जे डॅमेज आहे म्हणजे जास्त प्रमाणात वाढतो. पण सध्या तरी आजच्या स्थितीत त्याचा काही ट्रीटमेंट नाही आहे, पण पुष्कळ रिसर्च चालू आहे. अशी उमेद आहे की कुछ आहे. आणि लहान मुलांमध्ये जे रात आंधळापणा असते ते मॅक्सिमम व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे असते, तर ते रिव्हर्ट होऊ शकते. पण एक जे दुसरं आहे ते नाही. म्हणजे बिलकुल बिलकुल. म्हणजे व्हिटॅमिन ए ची कमतरता जर असली तर लहान बाळांमध्ये रातांधळेपणाचा जो त्रास आहे तो आपल्याला जाणवायला लागतो. म्हणजे रात्री दिसणं लहान बाळांना बंद होत असतं. तर मॅम, यानंतर मला हे विचारायचं आहे की भरपूरदा असं होते की आता जर आपण जास्त वेळ कम्प्युटर बघत असतो किंवा मोबाईल बघत असतो तर यामुळे डोळे आपले कोरडे पडत असतात. अगदी लहान मुलांमध्ये पण आपल्याला तसं काही बघता येतं आजकाल, आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर डोळे कोरडे पडू नये यासाठी नेमकं काय काळजी घ्यावी किंवा मग पालकांनी त्यांची काय काळजी घ्यायला पाहिजे? ऍक्च्युली स्क्रीन टाइम जास्त असलं तर ड्रायनेस होतं. तर इट इज लाईक म्हणजे आपल्याला काळजी घ्यावी लागते की कंटिन्युअस आपण स्क्रीनकडे नाही बघायचं. म्हणजे थोडा वेळ पाहिल्यानंतर थोडं रेस्ट करायचं. म्हणजे मुलं काय करतात, रेस्ट म्हटलं की म्हणजे मोबाईल उघडून बसतात. रेस्ट म्हणजे कम्प्लीट रेस्ट, म्हणजे कोणतीही स्क्रीन नाही पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे त्यांनी आपल्याला ते थोडं कमी करता येते. बरं, नक्कीच. म्हणजे स्क्रीन टाइम जो आहे किंवा मोबाईल फोन आपण बघतोय, लॅपटॉप, कम्प्युटर, आपल्याला काम करणं जर गरजेचं असेल तर आपण काही काळ त्यामध्ये ब्रेक घेऊन मग पुन्हा काम कंटिन्यू करावं, जेणेकरून आपले डोळे कोरडे पडणार नाहीत. आजकाल काय मॅडम, जसं सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांना 8 तास काम करावंच लागतं. बिलकुल. बच्चों को भी सब टैब पे आता है हर चीज. ऑनलाइन हो गया सर, ऑनलाइन जमाना हो गया. क्या होता है कि वो टाइम तो ठीक है, वो कर रहे हैं, दैट इज प्रोडक्टिव, बट जो बचा हुआ टाइम आहे ना, ते उरलेला टाइम आहे ते इथून शिफ्ट आला की ते मोबाईल नाही तर टीव्हीवर. तर ते त्याचा टाइम मैदानी खेळच कमी झालेले आहेत, बाहेर जातच नाहीयेत मुलं, नुसतं मोबाईल फोन आणि मग टीव्ही, जसं तुम्ही आता सांगितलेलं आहे. पण स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे, त्यामुळे कदाचित डोळ्यांचे आजार आपल्याला फार कमी वयामध्ये बघायला मिळत आहेत. सर, यासोबत एक डायबेटिक रेटिनोपॅथी हा एक आजार मी ऐकलेला आहे. हे काय असतं डायबेटिक रेटिनोपॅथी? जे लोकांना डायबिटिक असते त्यांचं जे वॅस्क्युलर आपलं जे व्हेसल्स असतात त्याच्यावर डायबिटीस कंट्रोल मध्ये नसली तर त्याचा इफेक्ट. ओके. तर डायबिटीस समजा आज मला झाली तर सुरुवातीला पेशंटला असं वाटतं की काहीच नाही होत आहे, 200 250 डायबिटीस काही नाही होत आहे, मला काही सिम्पटम्स नॉर्मल आहे. पण त्यांचं जे इफेक्ट आहे ते आतापासून पुढे जातं 3-4 वर्षानंतर. काय होतं की जे रेटिनामध्ये जे व्हेसल्स असतात त्याच्यावर त्याचा असतो आणि त्याच्यावर विजनवर फार फार मोठा इम्पॅक्ट होतो. आणि त्याच्यात ट्रीटमेंट मध्ये लिमिटेशन्स आहे. हा, ट्रीटमेंट आहे पण त्याच्यात जे एकदम ऍडव्हान्स आहे त्याच्या ट्रीटमेंट मध्ये लिमिटेशन्स आहेत. तर जेही पेशंटला डायबिटिक आहे आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे तुमच्या डॉक्टरकडून त्याचा ट्रीटमेंट आहे म्हणजे, आणि नंतर प्रत्येक 1 वर्षात तरी आपण डोळ्याच्या डॉक्टरकडून डायबिटीसचे आपल्या पडद्यावर रेटिनावर काही इफेक्ट होत आहे का ते चेक करायला. म्हणजे त्याच्यातही प्रिव्हेंटिव्हचाच रोल आहे, कारण जे डॅमेज होईल दॅट विल बी परमनंट. सो यू हॅव टू प्रिव्हेंट. म्हणजे प्रिव्हेंशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे डायबेटिक रेटिनोपॅथी. आणि आपण म्हणतच असतो की प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. तर खूप छान वाटलं सर आणि मॅडम तुम्ही दोघांशी यावेळेस चर्चा करत असताना. आणखीनही भरपूर काही चर्चा करायची होती पण वेळेअभावी ते शक्य नाही. तर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत मॅम, अनेक महिला आपल्याला बघत आहेत जे की या सगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत किंवा या डोळ्यांचा आजार त्यांना भरपूर प्रमाणात होतोय. तर काय संदेश द्याल तुम्ही या सगळ्या महिलांना?
डोळ्याची काळजी घेण्यासाठी एक तर रेग्युलर आय चेकअप मस्ट आहे. जर तुम्हाला चष्म्याचा नंबर, मी पाहिलंय खूप महिलांना पण चष्म्याचा नंबर असला तरी ते चष्मा वापरत नाही. चष्मा नाही वापरला तर डोळ्यावर स्ट्रेस येतो, मग ते डोकं दुखते त्यांचं आणि मग त्यांचं सगळं रुटीन डिस्टर्ब होतं. तर रेग्युलर आय चेकअप्स, नंबर असला तर चष्मा रेग्युलर वापरणं आवश्यक आहे. बाकी मुलांकडे लक्ष द्यायचं, त्यांना थोडं आउटडोर ऍक्टिव्हिटीसाठी पाठवायचं, त्यांना दिवसात 1-1.5 तास तरी त्यांनी आउटडोर गेम्स खेळायलाच पाहिजे. बाकी आपल्याकडे एल्डरली पेशंट्स असले तर त्यांचे रेग्युलर आय चेकअप्स करायचे. मोतीबिंदू असलं तर त्यांचं म्हणजे त्यांना एकदम दिसणं बंद होईपर्यंत आपल्याला वेट नाही करायला पाहिजे सर्जरीला. म्हणजे यू शुड ऑप्ट फॉर अर्ली सर्जरी. बिलकुल, म्हणजे कमी आपल्याला जर असं जाणवत आहे की आपल्या मुलाला दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतोय किंवा दूरचं दिसत नाहीये, तर आपण लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे, जेणेकरून पुढे होणारा परिणाम जो आहे तो आपल्याला लवकरात लवकर टाळता येईल. सर, काय संदेश द्याल, काय मेसेज असेल तुमचा एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून? आपल्याला प्रिव्हेंटिव्ह जे आम्ही सांगितलं, प्रिव्हेंटिव्ह दॅट इज मस्ट ऍक्च्युली. आपली प्रत्येकाचं कसं आहे की जे पर्यंत त्रास होत नाही तो डॉक्टरकडे जात नाही. थोडंही असं काही वाटलं तर दे शुड गेट चेकअप. और क्या होता है अर्ली स्टेज में आया तो बहुत सारे ऑप्शंस रहते हैं ट्रीटमेंट के, और विदाउट डूइंग मच थिंग्स आर सॉल्व्ड. और क्या है, उसको अगर आप टालते रहे तो एक स्टेज ऐसा आता है कि डॉक्टर्स को भी डिफिकल्ट हो जाता है, सब हमारे भी लिमिटेशंस हो जाते हैं ट्रीटमेंट में. तो बिलकुल, म्हणजे तुम्ही पण मग काही करू शकत नाही जर ज्या शेवटच्या स्टेजला जर पेशंट असला तर. सर आणि मॅम, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुनील अग्रवाल सर आणि डॉक्टर संगीता अग्रवाल मॅम. आपण बघितलेलं आहे की डोळ्यांची विशेषतः काय काळजी आपण घ्यायला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असतील, लहान मुलं असतील तर त्यांची विशेषतः काय काळजी घ्यावी, त्यांना स्क्रीन टायमिंग पासून आपण कसं वाचवू शकतो, जास्तीत जास्त आपण त्यांना स्क्रीन न दाखवणे याकडे आपण कसं लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोललेलो आहोत. या हॉस्पिटल पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता. बाजूला ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे आणि हो, बाजूला राजापेठचा सुद्धा ऍड्रेस आपण मेन्शन केलेला आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला तिथे जवळ पडत असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन आपले डोळे तपासू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.